महाराष्ट्राचा तरुण आणि म्हणून साहेब या 84 वर्षाच्या तरुणाला हा 85 वर्षाचा म्हातारा नमस्कार करतो आहे। नोव्हेंबरमध्ये निकालल्यानंतर महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही। उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आज या ठिकाणी वाजलेला आहे। आता मेळावा, काल परवा एक मेळावा झाला आठवडी बाजारासारखं एका बाजूला, आज हा मेळावा महाराष्ट्राला गरजून सांगतो आहे की परिवर्तन अटळ आहे, परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय मी मरणार नाही हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे। पवार साहेब, आज तुमच्या एवढा प्रचंड नेता महाराष्ट्रात आमच्या सगळ्यांच्या समोर असताना आहे। 50व्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत पवार साहेबांना 50 वर्ष झाली म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। जगाच्या इतिहासात असं कोणतंही उदाहरण नाही आहे की विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो। 75 वर्ष झाली पवार साहेबांना, तेव्हा देशाचे पंतप्रधान भाजपचे अटल बिहारी वाजपेयी टोकियोहून येतात महालक्ष्मी रेसकोर्सवर आणि सांगतात ये मेरे दल के नहीं है, लेकिन जब गुजरात में भूकंप हुआ तो मुझे बोले भूकंप से कैसा छूना मैं जानता हूँ, मैं गुजरात जाना चाहता हूँ। देश में 750 सांसद है, उसमें अकेले शरद जी निकले जो बोले मैं गुजरात जाना चाहता हूँ और इसलिए मैं आज आया हूँ। ये देशाचा पंतप्रधान सांगतो आणि देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि 7 राज्याचे मुख्यमंत्री 80 ज्याचा सत्कार करतात। जगाच्या पाठीवर असं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही। एवढा मोठा नेता आज चिपळूणच्या नगरात आलेला आहे। ही नुसती परिवर्तनाची लढाई नाही आहे, ही केवळ सरकार बदलण्याची लढाई नाही आहे। महाराष्ट्राला अपेक्षित असलेले यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवारांच्या कल्पनेतलं सरकार सुसंस्कृत सरकार आणायचं आहे। लाडक्या बहिणींची जाहिरात जास्त झाली, सरकारी खजिन्यातले 1500 रुपये तुम्हाला वाटतायत, पण याच पाचवणी महिला आयोग निर्माण केला आणि महिलांना शक्ती दिली ती पवार साहेबांनी दिलेली आहे। पोलिसांची महिलांमधली भरती पवार साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेतल्या जागा पवार साहेबांनी दिलेल्या आहेत। तेव्हा खरा भाऊ कोण आणि 3 महिने सरकार असेपर्यंत पैसे देणारा कोण, हा फरक महिलांनी समजून घेतला पाहिजे, लक्षात ठेवा। आणि ते महाराष्ट्राचं राजकारण, काल कोणीतरी इथे म्हणालं की गाळ उपसला पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलेलं नाही, सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार पहिल्या स्वच्छ करा आणि मग दुसरे गाळ उपटण्याचे उद्योग सुरू करा। हा महाराष्ट्र कसा होता? अण्णाचे शिंदे लोकसभेचे उमेदवार होते 62 साली, काँग्रेसचे विरोधी पक्षाचे होते, दादासाहेब रुपे होते। अण्णासाहेब शिंदे दादासाहेबांच्या घरी गेले आणि म्हणाले, दादासाहेब तुम्ही माझ्या विरोधात, श्रीरामपूरला तुमची सभा होईल, दुपारचं जेवण माझ्याकडे। आणि दादासाहेब म्हणाले मान्य, पण अकोल्याला जेव्हा तुम्ही याल तेव्हा दुपारचं जेवण माझ्याकडे। काँग्रेसचा नेता, विरोधी पक्षाचा लोकसभेचा नेता श्रीरामपूरला दादासाहेब रुपे होते अण्णासाहेबांच्या घरी जेवायला आणि अकोल्याला अण्णासाहेब शिंदे दादासाहेब रुपे होते त्याच्या घरी जेवायला। हे महाराष्ट्राचं राजकारण आहे। विरोधी पक्षाला कधी या महाराष्ट्रात यशवंतरावनी असेल, पवारसाहेबांनी असेल, कोणी शत्रू मानलेलं नाही। आज शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचं काम, जातीत मतभेद निर्माण करण्यात, भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे। आणि म्हणून सगळ्यात धोका लोकशाहीला नुसतं नाही तर या देशातल्या ऐक्याला एक मोठा धोका लावण्याचं काम जी माणसं करतायत, तोडफोडीचं कामं करतायत, जी ज्या माणसानं शरद पवारांनी एवढं मोठं केलं, अरे बापाला बाप तुम्ही म्हणणार नाही तर तुम्ही कोणाच्या बरोबर राहणार आहात? हा तुमचा बाप आहे, त्या बापाला सोडून जे गेले
त्यांना आयुष्यात हाय लागल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्ही सत्तेत आहात, त्याचबरोबर काही बोलू शकता, काही करू शकता, पण दुसऱ्यांनाही बोलता येतं एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि उद्याचा महाराष्ट्र जो घडवायचा आहे तो पवारसाहेबांच्या ताकदीवर, पवारसाहेबांच्या निर्णयावर. आणि म्हणून एवढा प्रचंड मेळावा. प्रशांत, तुम्ही एवढी छान डेअरी उभी केलीत. सुभाषराव, तुम्ही 50 वर्षामध्ये 50 शाखा निर्माण केल्यात. आता याच्या विरुद्ध बोलल्याशिवाय त्यांच्यावर आहे काय दुसरं? हेच तर मुद्दे आहेत त्यांच्याजवळ. आणि म्हणून जे चांगलं आहे ते नाहीसं करायचं. ज्या संस्था चांगल्या उभ्या राहिल्या त्या डिस्टर्ब करायच्या, हेच तर काम आहे. आमचे एक उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची निशाणी कमल नाही आहे, त्यांची निशाणी छिन्नी आणि हातोडा आहे. छिन्नी आणि हातोडा, त्यांना घरपोड्या म्हणतात महाराष्ट्रामध्ये. आज ही प्रतिमा निर्माण झाली महाराष्ट्रात त्यांची. महाराष्ट्र घडवण्याचं काम नाही त्या मंडळींनी केलं, महाराष्ट्र बिघडवण्याचं काम केलं, महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं. माणूस या ठिकाणी हा नेता तुमच्या समोर बसलेला आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. आणि म्हणून 50 वर्षामध्ये यशवंतरावांनी जो महाराष्ट्र घडवला, पवारसाहेबांनी जो महाराष्ट्र घडवला, या महाराष्ट्रातले 16 कायदे असे आहेत की जे देशानं स्वीकारलेले कायदे आहेत. आता गेल्या 4 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये मी महिलांना विचारतो, भगिनीनो, 2014 साली कोथिंबीरीची जुडी कितीला होती? कोथिंबीरीची जुडी कितीला होती? 2 रुपयाला होती. आज कोथिंबीरीची जुडी 300 रुपयाला झाली. गणपतीच्या दुर्वा 30 रुपयाला झाल्या. महंगाई की पडी मार. अब की बार मोदी सरकार 2014 ते 2024 या महाराष्ट्रात, या देशात सामान्य माणसाला जगणं शक्य करून टाकलं तुम्ही. आणि 5 कॉर्पोरेटकरणांच्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित केली. याविरुद्ध आवाज उठवणारा महाराष्ट्रातला नेता फक्त शरद पवार आहे साहेब. आणि म्हणून इथे जमा झालेल्या प्रत्येकाला मुद्दाम सांगतो. आणि मी मुद्दाम सांगायला का आलो आहे? भावे असून सांगायला आलो आहे. भावे असून सांगतोय मी तुम्हाला. सर्व जाती धर्माला बरोबर गेल्याशिवाय हा देश कुणालाही चालवता येणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून गांधी, नेहरू, यशवंतरावांचा विचार घेऊन शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत. वेळ कमी आहे, पवार साहेबांना कार्यक्रम आहेत, पण काल 7 तासाचा प्रवास करून चिपळूणला आले. आज 650 लोकांना सकाळपासून पवार साहेब भेटलेले आहेत. 84 वर्षाचा तरुण. आणि म्हणून साहेब, या 84 वर्षाच्या तरुणाला हा 85 वर्षाचा म्हातारा नमस्कार करतो आहे. आणि म्हणून जीवाचे परत आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहू. पुन्हा एकदा यशवंतरावांचा महाराष्ट्र उभा करायचा आहे. आणि तुम्हाला एक चांगल्या निमित्तानं कार्यकर्ता चिपळूणमध्ये मिळालेला आहे. ही पी.के. सावंतांची भूमी आहे, पुरोगामी विचाराची भूमी आहे. तिथे प्रशांतसारखा एक हिरा तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्याला पैलू पाडून पक्षाचा राष्ट्रीय सचिव केलात, महाराष्ट्राचा सचिव केलात. उद्या त्याला जी जबाबदारी द्याल, चिपळूणकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोला जाईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ही एकजूट विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम टिकवा. आणि महाराष्ट्रातलं हे सरकार आपल्याला घालवायचं आहे, लक्षात ठेवा. हे सरकार जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 6 महिने मी अभिमानाने सांगतो साहेब, मी एकटा होतो, मी लिहिलं होतं 250 पेक्षा भाजप पुढे जाणार नाही, 400ची वोटं सोडून द्या. आणि महाराष्ट्रात 30 म्हणजे 3 जूनला निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या लेखात पडलं होतं. 30 म्हणजे 30 आल्या. आज सांगून जातो 23 तारखेला नोव्हेंबरमध्ये निकालल्यानंतर महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. आणि त्याचे नायक शरद पवार साहेब असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.